भटोरे तयार झालेले आहेत. तर ही आजची भटोऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी भटोरे तयार करणार आहे. हे भटोरे छोल्यासोबत खूप छान लागतात. तर असे छान असे होणारे टम्म असे फुगणारे भटोरे तयार करणार आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे भटोरे तयार करण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आणि इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आणि अर्धा वाटी घट्ट दही घ्यायचं आहे. म्हणजे साधारण मोठे 3 चमच घेणार आहे. हे मिक्स करून घेते. हे मिक्स केलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये अर्धा वाटी साजूक तूप फक्त गरम करून घेतलेलं आहे. ते पूर्ण पिठाला मिक्स करून घेणार आहे. तूप आहे ते एकदम मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये. असं पिठाला एकदम चोळून घ्यायचं आहे. तूप छान असं एक जीव करून घ्यायचं आहे. नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून मळून घेणार आहे. तूप आहे ते पिठाला असं एकदम मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घेणार आहे. पीठ आता हे मळून घेतलेलं आहे. एकदम पातळ पण नाही, घट्ट पण नाही. असं चपातीला मळतो तसं मीडियम मळून घेतलेलं आहे. आणि एकदम मळून घ्यायचं. आणि हे पीठ आहे ते मी 1 तास ठेवून देणार आहे. छान असं मुरत, मग त्याचे भटोरे छान होतात. तर हे पीठ आहे ते असंच ठेवून देणार आहे 1 तासभर तरी. हे भटोऱ्यांचं पीठ ठेवून अगदी 1 ते 2 तास झालेले आहेत. मस्त झालेलं आहे पीठ, लोण्याच्या गोळ्याप्रमाणे. आता जरा मळून घेणार आहे. भटोरे करताना पीठ असं जरा मळून असं घेतलं की छान होतात. असं थोडंसं गोळा घेतलेला आहे आणि चपाती लाटतो तसं तर लाटून घेणार आहे मी. पोळी तयार करायची, एकदम पातळ पण नाही करायची आणि जाड पण नाही, मीडियम साईजची करून घेणार आहे. आता असं पुरीसारखं पाडून घेणार आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालंय. त्याच्यामध्ये भटोरे टाकून घेते. मस्त फुललेले आहेत. मस्त असे भटोरे तयार झालेले आहेत. छान लागतात चवीला. आता सगळे भटोरे मी तळून घेते. छोले आज तयार करणार आहे आणि छोले खूप छान होतात ते चवीला. आणि त्याच्यासोबत भटोरे तयार करणार आहे. छोले असतील तर भटोरे पाहिजेच आणि भटोरे असतील तर छोले पाहिजेच. अशी ही छान रेसिपी अप्रतिम तयार करणार आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया.